अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांवर पत्नीचा गंभीर आरोप। शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात आता घोसाळकर कुटुंबियांनी मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत गंभीर आरोप केले आहेत। मुंबई पोलीस या हत्या प्रकरणाच्या तपासात खूप घाई करत आहेत। पोलिसांनी घाईघाईतच न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याचे घोसाळकर कुटुंबियांचं म्हणणं आहे। गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यासाठी 90 दिवसांची मुदत असते। मात्र मुंबई पोलिसांनी केवळ 60 दिवसातच तपास आटपून आरोपपत्र दाखल केले। मूळ तक्रारदार असलेल्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांचं म्हणणं मुंबई पोलिसांनी नीट ऐकून घेतले नाही, असेही घोसाळकर कुटुंबियांकडून उच्च न्यायालयात सांगण्यात आले। घोसाळकर कुटुंबियांच्या आरोपानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत सखोल तपासाचे निर्देश दिले। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा सर्व बाजूंनी तपास करणे आवश्यक आहे। त्यासाठी घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर ताब्यात घेत सखोल चौकशी करावी, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले। या प्रकरणाची पुढील तपासणी सुनावणी 6 मे रोजी होईल। अभिषेक घोसाळकर हे 8 फेब्रुवारी 2024 रोजी मॉरिस नरोन्ना नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती। मॉरिस भाईने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या दहिसर येथील कार्यालयात सीडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी बोलाविले होते। या कार्यक्रमापूर्वी दोघांनी मिळून एक फेसबुक लाईव्ह केले। या फेसबुक लाईव्ह मध्ये अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिसशी असलेले सर्व जुने वाद संपुष्टात आल्याची घोषणा केली। त्यानंतर काही वेळातच मॉरिसने एका पिस्तुलातून अभिषेक घोसाळकर यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या। त्यानंतर मॉरिसने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली। अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले होते, परंतु तोपर्यंत अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला होता। 19 ते 20 एप्रिल असे 2 दिवस राबवण्यात आला। यावेळी ठाणे मुंबई रिपीट यावेळी ठाणे